उत्तर मध्य मुंबईत भाजपचं धक्कातंत्र, उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या। महाविकास आघाडीकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपनं प्रख्यात फौजदारी कायदे पंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली। उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पूनम महाजनांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चा जास्त रंगल्या, पण पूनम महाजनांचा पत्ता कट करून आणि उज्ज्वल निकमांना उमेदवारी देऊन भाजपनं मोठा मास्टर स्ट्रोक टाकलाय। उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारी मागे भाजपचा डाव काय, याचा फायदा भाजपला होणार का, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर होताच त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, त्यानंतर मुंबादेवीचं दर्शन घेतलं। त्यांनी चैत्यभूमीला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीलाही अभिवादन केलं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानात असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन केलं। दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन त्यांनी सावरकरांनाही अभिवादन केलं आणि प्रचाराचा नारळ फोडला। आता या दर्शन डिप्लोमसीतून आपण एक सर्वसमावेशक आणि योग्य उमेदवार असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न निकम यांच्याकडून करण्यात आल्याची चर्चा रंगली। आता 2 टर्म खासदार असणाऱ्या पूनम महाजनांचा पत्ता कट करून भाजपनं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे। आता उज्ज्वल निकम नेमके कोण, त्यांची कारकीर्द कशी राहिली आहे त्यावर एकदा नजर टाकू। उज्ज्वल निकम यांचा जन्म उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात एका मराठी कुटुंबात झाला। त्यांचे वडील न्यायाधीशासह बॅरिस्टर होते। त्यांनी जळगावच्या SS मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आहे। आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक मोठे खटले लढवले। वेगवेगळ्या खटल्यातल्या उज्ज्वल निकमांच्या युक्तिवादानं 37 आरोपींना फाशीची तर 628 जणांना जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागते। आज देशातल्या प्रसिद्ध वकिलांमध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव प्रामुख्याने येतं। 1993 मधला मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, मरीन ड्राईव्ह बलात्कार प्रकरण, 26/11 हल्ला प्रकरण, कोपर्डी बलात्कार प्रकरण, अशा अनेक महत्त्वाच्या आणि हाय प्रोफाईल केसेसमध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी भूमिका बजावली आहे। 2010 मध्ये न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रात आयोजित केलेल्या दहशतवादावरील जागतिक परिषदेत निकम यांनी भारत सरकारचं प्रतिनिधित्व केलं होतं। अनेक मोठ्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडवण्याचं काम उज्ज्वल निकम यांनी केलं असलं तरी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवताना त्यांच्या समोर काही आव्हानं देखील असणार आहेत। आता यातलं पहिलं आव्हान म्हणजे त्यांच्या विरोधात लढत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचं, कारण उज्ज्वल निकम यांच्या तुलनेत वर्षा गायकवाड एक अनुभवी राजकारणी आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून त्या मुंबईत काम करत असल्यानं त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे। शिवाय वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे ही मैदानात उतरलेत। त्यांचं मातोश्री निवासस्थान याच मतदारसंघात असल्यानं ठाकरेंची इथं मोठी ताकद पाहायला मिळते। याचा फायदा वर्षा गायकवाड यांना होऊ शकतो। त्यामुळे इथं वर्षा गायकवाडांना टक्कर देणं उज्ज्वल निकम यांच्यासाठी मोठं आव्हान ठरू शकतं। आणि इथं दुसरा मुद्दा येतो तो पक्षांतर्गत राजकारणाचा। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून भाजपनं उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं। याआधी ते भाजपात सक्रिय नव्हते, पण भाजपात प्रवेश मिळत असताना थेट उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे पूनम महाजनांच्या समर्थकांच्या नाराजीचा फटका ही निकमांना बसण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही। मग इथं प्रश्न असा आहे की अनुभवी पूनम महाजनांचं तिकीट डावलून भाजपनं राजकारणात नवख्या असणाऱ्या उज्ज्वल निकमांना उमेदवारी का दिली, यात भाजपचा नेमका डाव काय असू शकतो। आता बघा, मुंबईतल्या 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातले अतिरेकी आणि मुंबईवरच्या 26/11 हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाबसो यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली होती। देशविरोधी कारवायांमधील अतिरेक्यांना शिक्षा होण्यासाठी बजावलेल्या उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेचा लोकसभेच्या रिंगणात चांगला राजकीय उपयोग होऊ शकतो असं भाजपचं धोरण असावं। त्यामुळे मुंबईतल्या भाजपच्या विजयासाठी सर्वाधिक कठीण मतदारसंघ भाजप राजकारणात नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरवू पाहते। शिवाय या गोष्टीचा आणखी एका बाजूने विचार केला तर उज्ज्वल निकम हे राजकारणात नवखे असले तरी ते कायद्याच्या अभ्यासात कसलेले नेतृत्व आहेत आणि त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा वापर केंद्रीय पातळीवर करून घेण्याचा प्रयत्न भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचा असू शकतो। कारण मोदी सरकारच्या गेल्या काही काळातल्या निर्णयांचा, हालचालींचा विचार केला तर आगामी काळात भाजपला अनेक कामं उरकायची आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदींनी यंदा हॅट्रिक केली तर 1991चा प्रार्थना स्थळ कायदा, लव्ह जिहाद विरोधातला कायदा, समान नागरी कायद्याची अंमलबजावणी, CAA यासारख्या कायद्यांमध्ये दुरुस्ती किंवा त्यांची अंमलबजावणी करण्याचे मोदी सरकारचे मनसुबे जाहीर आहेत. यासाठीच्या हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मग कायदेशीरदृष्ट्याच किचकट असणाऱ्या या गोष्टीत भाजपला उज्ज्वल निकम यांच्यासारख्या कायद्यात तरबेज असणाऱ्या व्यक्तीचा फायदा होऊ शकतो. भारतात सामाजिक न्यायाच्या बाजूनं आणि दहशतवादाविरुद्ध कणखरपणे लढा देणाऱ्या ज्येष्ठ वकिलाला उमेदवारी देऊन भाजपनं एक प्रकारचा विशिष्ट संदेश दिलाय आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातली गणितही कुठेतरी उज्ज्वल निकम यांच्यासाठी फायद्याची ठरू शकतात. कारण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी विले पार्लेत पराग अल्वाणी आणि वांद्रे पश्चिम मध्ये आशिष शेलार हे भाजपचेच आमदार आहेत. चांदिवलीत दिलीप लांडे आणि कुर्ल्यात मंगेश कुडाळकर हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत. कलिना विधानसभा मतदारसंघात संजय पोतनीस आमदार आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली. तर वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले इथं एकमेव आमदार आहेत. पण त्यांचे वडील बाबा सिद्दीकींनी काँग्रेसचा हात सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यामुळे इथं झिशान सिद्दीकींनी महायुतीला मदत केली तर मात्र इथं उज्ज्वल निकम यांचं पारडं जड ठरू शकतं. त्यात भाजपसाठी उज्ज्वल निकम यांचं महत्त्व बघता भाजप त्यांच्या विजयासाठी ताकद लावणार हे नक्की. पण उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊन भाजपनं मास्टर स्ट्रोक खेळलाय का? वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम? उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा.